नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेंट्रल सेक्टर स्कीम पाहणार आहोत. या स्कीममधून आपल्याला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी फंड आपल्याला या स्कीममधून मिळणार आहे. ही स्कीम जी आहे ती डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन अँड फार्मर्स वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या मिनिस्ट्रीकडून मिळत असते. तर या मिनिस्ट्रीकडून मिळणाऱ्या या योजनेबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघूया. ही माहिती पाहत असताना तुम्हाला लक्षात येईलच की आपण कोणत्याही बिझनेस करता ज्यावेळेला आपण लोन घेतो त्या बिझनेस करता आपल्याला ते इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ती जागा आणि त्यातल्या नवीन नवीन काही गोष्टी तयार करायच्या असतील तर आपल्याला त्याच्याबद्दल लोन घ्यावं लागतं आणि त्या संदर्भातली माहिती आपल्याला या स्कीममधून मिळणार आहे. तर या स्कीममधून म्हणजे नेमकी कोणाला किती पद्धती किंवा किती प्रकारचे लोन घेता येऊ शकते, कोणते प्रोजेक्ट सँक्शन करतात आणि गव्हर्नमेंटकडून कोणत्या प्रोजेक्ट करता विशेष करून स्कीमसाठी फंडिंग आहे ते आपण पाहणार आहोत. हे स्कीममध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्हाला एखादं लोन मिळणार आहे किंवा फंड मिळणार आहे त्याचसोबत त्याचं मॉनिटरिंगसुद्धा होणार आहे आणि हे मॉनिटरिंग करण्यासाठी डिस्ट्रिक्ट लेवलचे जे अधिकारी आहेत म्हणजे जिल्हा स्तरावरपासून ते तुमच्या गाव पातळीपर्यंत आणि मिनिस्ट्री लेवलपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या प्रोजेक्टपर्यंतची कशी पद्धतीने माहिती मिळत जाते आणि कशा पद्धतीने तुम्हाला लोन मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. या स्कीमबद्दल जर थोडंसं माहिती घेऊन जायचं असेल तर आपल्यास माहितीच आहे की आपल्याला 58% ऑफ द टोटल पॉप्युलेशन म्हणजे 58% शेतकरी जे काही आहेत त्यापैकी जे आपले 85% शेतकरी आहेत त्यांच्यापैकी स्मॉल होल्डिंग फार्मर्स आहेत, म्हणजेच त्यांची शेती फार कमी प्रमाणामध्ये आहे आणि यांची शेती म्हणजे 2 हेक्टरपेक्षा पण कमी असलेले असे शेतकरी आहेत ते आपले 85% पर्यंत कमी आहेत आणि 45% जे शेतकरी आहेत त्यांचे जी काही कल्टिवेशन लँड आहे तीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये कमी आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सेंट्रल सेक्टर स्कीमबद्दल माहिती घेणार आहोत. ही स्कीम आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, म्हणजेच आपल्याला शेतीसाठी आणि त्याचे वेगवेगळे ॲग्रिप्रिनियरशिप डेव्हलप करण्यासाठी जे आपल्याला फंडिंग लागणार आहे ते या स्कीममधून मिळणार आहे. या स्कीमची जी वितरण आहे किंवा याचे जे गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन अँड फार्मर्स वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात गेलेले आहेत. तर आपण त्याच्या पुढची माहिती पाहूयात की यामध्ये नेमकी माहिती आपण कोणती घेणार आहोत. जसे की या माहितीची जी काही आपल्याला इंट्रोडक्शन, रॅशनल स्कीम, ऑब्जेक्टिव्ह आहे त्या स्कीमबद्दलचे ते पण आपण पाहणार आहोत. इम्प्लिमेंटेशन पिरियड जो आहे म्हणजे ही स्कीम आपल्याला जी लागू होणार आहे त्याचा पिरियड फार महत्त्वाचा आहे तर तो सुद्धा आपण पाहणार आहे आणि शिवाय कोणकोणते प्रोजेक्ट्स इलिजिबल आहेत या इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्ससाठी. शिवाय याच्यामध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या रिव्हिजिट स्कीम्स असतात त्याही पाहायला मिळणार आहेत आणि तुम्हाला जे लोन मिळणार आहे किंवा त्या फंडिंग मिळणार आहे तर ते फंडिंग मिळत असताना कोणकोणत्या प्रोसिजर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही जर प्रोसिजरमध्ये इंट्रोडक्शन पाहाल तर हे आपल्याला जे लोन मिळणार आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी ज्या आपल्याला फंडिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यामधून तुम्हाला तुमच्या बिझनेस करता मिळणारी व्हॅल्यू ॲडिशन चेन जी तयार करायची त्याच्या संदर्भात तुम्हाला काही मशिनरीज घ्यायच्यात आणि व्यवस्थित असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे तर ती तुम्ही त्याच्यातून करू शकतात. आणि यातून सोबतच तुम्हाला नेचर आणि रिजनल डिस्पॅरिटीज आणि डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स अँड रिअलायझेशन फुल पोटेन्शियल ऑफ आवर लिमिटेड लँड रिसोर्सेस, म्हणजेच तर आपल्याला हे जे काही कमी आपल्याकडे क्षेत्र उपलब्ध आहे तर त्या क्षेत्रामध्येच आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कसं करू आणि ॲग्रिप्रिनियरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करू या स्कीममधून तुम्हाला माहिती मिळते. या स्कीमची सुरुवात जी आहे ती फायनान्स मिनिस्ट्री, ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर यांनी 15/5/2020 केली आणि त्याच्यामध्येच त्यांनी 1,00,000 करोड हे जे रुपये आहेत ते ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड फॉर
फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर फार्मर्स यासाठी दिलेले आहेत. आता याची फायनान्सिंग फॅसिलिटी जी आहे ती 1,00,000 करोड हे जे आहे ते ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी किंवा ते प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी देण्यात येणार आहेत. आणि याचं जे सोसायटी किंवा यांचं वितरण कोणाकडून होणार आहे, तर प्रायमरी ॲग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज ज्या आपल्या असतात, ग्रामीण सहकारी सोसायटीज ज्या असतात त्या, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स यांच्यासाठी, आणि ॲग्रिकल्चर एंटरप्रिनर्स आणि स्टार्टअप तयार करण्यासाठी. सो ह्या इन्फॉर्मेशनमधून तुम्हाला एक लक्षात येऊ शकतं की ॲग्रीप्रिनियरशिप याच्यासाठी जास्तीत जास्त पैशांची गरज फार असते, कारण की आपली आयडिया असते पण आपल्याकडे पैसे नसतात. आणि याच वेळेला आपल्याला या पैशांसोबत म्हणजे जे नॉलेज आपल्याकडे आहे, जे आपल्या पद्धतीने आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन स्टार्टअप सुरू करायचे, तर ते स्टार्टअप तयार करण्यासाठी तुम्हाला यामधून निश्चितच फंडिंग मिळणार आहे. आता हे फंडिंग घेत असताना तुम्हाला काही प्रोसिजर्स पूर्ण करायच्या आहेत, तर त्या कोणत्या त्या आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे की 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन असणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडे बिझनेसच्या आयडियासुद्धा आहेत. पण या बिझनेसच्या आयडिया, जसं की तुम्हाला जर एखादा कोल्ड स्टोरेज चेन ओपन करायचं असेल, तर त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यासाठी लागणारे जे तुम्हाला फंडिंग आहे ते ह्या स्कीममधून तुम्हाला निश्चितच मिळू शकतं. त्या पद्धतीने तुम्ही पुढे पाहू शकता की ही जी स्कीम आहे त्या स्कीममधून चांगल्या प्रकारे म्हणजे गव्हर्मेंटकडनं तुम्हाला डायरेक्टली प्रायोरिटी सेक्टर हे निवडलं गेलं पाहिजे आणि त्या प्रायोरिटी सेक्टरवर आपल्याला आपल्या बिझनेससाठी लोन मिळता आलं पाहिजे. तर यामध्ये पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर हे गव्हर्मेंटनी सगळ्यात जास्त लक्षात घेऊन ह्या स्कीमची रचना केलेली आहे. याच्यासोबतच गॅरंटी जी आहे, क्रेडिट गॅरंटी आणि इन्सेंटिव्ज आणि इंटरेस्ट सबवेन्शन्स लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स हे जे आहेत ते त्याच्यावर लो रिस्क ठेवलेलं आहे की याच्यावर तुम्हाला जास्त डिपेंड राहायची गरज नाही. आणि ही जी स्कीम आहे ही तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर बेस आणि डायव्हर्सिफिकेशन याच्यावर डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. आणि रिफायनान्स फॅसिलिटी इज ऑल्सो अवेलेबल विथ द कोऑपरेटिव्ह बँक्स. आणि कन्झ्युमर्स कोण असतील याच्यामध्ये, तर विथ द रिप्रोड्यूस इनइफिशियन्सीज इन पोस्ट हार्वेस्ट इकोसिस्टीम्स. म्हणजेच काय, तर पोस्ट हार्वेस्ट ज्या काही आपल्याकडे वेगवेगळ्या घटक आहेत, तर त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे कंपनी निर्माण करू शकतो. जसं की तुमच्याकडे जे प्रोडक्ट जास्तीत जास्त तयार होत आहे त्याच्यासाठी पोस्ट हार्वेस्टसाठी तुम्ही नवीन प्रकारचे एक स्टार्टअप तयार करू शकता. आता याचा इम्प्लिमेंटेशन पिरियड जो आहे या स्कीमचा खूप महत्त्वाचा आहे. द स्कीम विल बी ऑपरेशनल फ्रॉम 2021 to 2930. म्हणजे तुम्ही आता ह्या स्कीमसाठी इलिजिबल आहात. तुमच्याकडे एखादी नवीन अशी ॲग्री बिझनेसची आयडिया असेल तर निश्चितच तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे मिळू शकतं आणि यातून तुम्ही तुमचा बिझनेस किंवा तुमच्या बिझनेससाठी लागणारे जे काही फायनान्स आहे ते यामधून मिळवू शकता. आता याच्यामध्ये कॉम्पोनंट कोणकोणते आहेत ते पहा. इंटरेस्ट सबवेन्शन कॉस्ट. All loans under the financing facility will have interest subventions of 3% per annum up to the limit of 2 crore, and subvention will be available for a maximum period of 7 years. In case of loan beyond the 2 crore, and the interest subvention will be limited up to the 2 crore. सो या पद्धतीनेच तुम्हाला तुमचा बिझनेससाठी घेतलेलं कर्ज जे आहे ते निश्चितच किती पिरियडसाठी घेतलेलं आहे त्यावर तुमचं इंटरव्हेन्शन्स ठरत राहतात. आणि याच्यासोबतच हे जे सबवेन्शन्स आहेत म्हणजे तुम्हाला फॅसिलिटी जी मिळणार आहे ते लोन रीपेमेंट करताना कशा पद्धतीने तुम्ही रीपेमेंट करणार आहात त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. आणि हे जे सबवेन्शन्स असतात हे नॅशनल मॉनिटरिंग कमिटी हे ठरवत असतं आणि यातून तुम्हाला गाईडलाईन मिळत असतात. क्रेडिट गॅरंटी कॉस्ट जी आहे, तर आता क्रेडिट आपण कसं रिफंड करणार आहोत. Credit guarantee coverage will also available for the eligible borrowers for this financing facility under the Credit Guarantee Fund Trust for Micro and Small Enterprises. या स्कीमसाठी ज्यांच्यासाठी लोन 2 करोडपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यासाठी ही स्कीम आहे. आणि द फी फॉर दिस कव्हरेज विल बी पेड बाय द गव्हर्मेंट. इन केस ऑफ द FPO, द क्रेडिट गॅरंटी मे बी अवेल्ड from the facility created under the FPO promotion scheme of DACFW म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कॉपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर.
तर यांच्याकडून तुम्हाला क्रेडिट गॅरंटी कॉस्ट जो आहे तो ठरवला जातो, त्याची फीस ठरवली जाते. आणि जर FPOचं क्रेडिट गॅरंटी ही चांगल्या प्रकारे असेल तर याच्यामधून तुम्हाला प्रमोशन या डिपार्टमेंटकडनं केलं जातं. ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट ऑफ PMU, फार्मर्स वेलफेअर प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन सोसायटी अंडर द DACFW विल प्रोव्हाइड द PMU सपोर्ट. दॅट PM किसान हे जे आहे स्टेट लेवलची जी आपली सेंट्रल स्कीम आहे, तर याच्यामधून सेंट्रल आणि स्टेट लेवलच्या स्कीममधून तुम्हाला नॉलेज पार्टनर्स तुमचे जे आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला नॉलेज मिळणार आहे, टेक्निकल गायडन्स मिळणार आहे. आणि जे तुमचं क्लस्टर आहे म्हणजे डिफरंट FPOज आहेत, तर त्यांचा क्लस्टर करून सुद्धा तुम्हाला एखादा बिझनेस क्रिएट करता येऊ शकतं. किंवा तुम्ही स्वतः FPO आहात म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तुमचे आहे, तर तुम्हाला निश्चितच याच्यावर तुमच्यासाठी एखादं नवीन स्टार्टअप तयार करता येईल. आता याच्यासाठी इलिजिबल प्रोजेक्ट्स कोणते आहेत ते बघा. यामध्ये सप्लाय चेन सर्व्हिसेस इन्क्लुडिंग ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्म, वेअरहाऊसेस, सायलोज, नेक्स्ट पॅकिंग हाऊसेस, ॲसिंग युनिट्स, सॉर्टिंग अँड ग्रेडिंग युनिट्स, कोल्ड चेन्स, लॉजिस्टिक फॅसिलिटीज, प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर्स आणि रॅपिडिंग चेंबर्स. सो these are the units are available and projects are available for your loan. So for the funding you can, if you have these units, you can go proceed for this scheme. Next, the viable projects for the building community farming assets including the organic input productions. असे काही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्याकडे फक्त सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेतीचे पदार्थ किंवा उत्पादने विकली जातात किंवा तयार केली जातात, तर यांच्यासाठी सुद्धा या प्रोजेक्ट अंडर फंडिंग उपलब्ध होणार आहे. बायोस्टिम्युलंट प्रोडक्शन युनिट्स, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्मार्ट अँड प्रिसिजन ॲग्रिकल्चर, प्रोजेक्ट्स आयडेंटिफाईड फॉर प्रोव्हाइडिंग सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर क्लस्टर्स ऑफ क्रॉप्स इन्क्लुडिंग एक्सपोर्ट क्लस्टर्स. तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला काही जर प्रोडक्शन आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर निर्यात मित्र नावाचं एक आपल्याला ॲप आहे, ज्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे आपल्या प्रोडक्ट कोणत्या HS कोडमध्ये येतं आणि कशा पद्धतीने त्याला एक्सपोर्टसाठी पर्सेंटेज आपल्याला आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला किती इन्कम मिळू शकणार आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकताय. तर या निर्यात मित्र ॲपचा नक्कीच तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या जे काही प्रोडक्शन घेत आहे त्याचं नक्कीच तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. आता फार्मिंग पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशन्स कोणकोणते असू शकतात. ज्यावेळेला तुम्ही एखादं लोन घेतात किंवा लोन घ्यायचे, तर तुम्हाला या ज्या बँक्स आहेत त्या कोणकोणत्या तुम्हाला बँक्स लोन करू शकतात किंवा देऊ शकतात. तर कोऑपरेटिव्ह बँक्स, रिजनल रूरल बँक्स RRBs आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे सुद्धा तुम्हाला हे लोन मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. याच्यामध्ये तुमचं जे MOU आहे विथ द नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट मीन्स नाबार्डसोबत त्यांचं फायनान्शियल टायअप आहे किंवा एक MOU आहे, त्याच्यामधून तुम्हाला हे फायनान्स मिळत आहे. आता रिफायनान्सच्याबद्दल जर तुम्हाला रिफायनान्स हवं असेल तर नीड बेस्ड रिफायनान्स सपोर्ट ऑल्सो गिवन बाय द नाबार्ड ॲज पर द इलिजिबल लेंडिंग्स. आणि याच्यावर कॅप ऑन लेंडिंग रेट. आता ज्या वेळेला तुम्हाला लेंडिंग रेट द्यायचा आहे तर ऑफ द पार्टिसिपेटिंग लेंडिंग एंटायटीज विल बी डिसाइडेड ऑन द ड्यू टू द कन्सल्टेशन विथ द लेंडिंग एंटायटीज. सेम विल बी कॅल्क्युलेटेड टू ऑल स्टेक होल्डर्स. म्हणजे लेंडिंग इन्स्टिट्यूशनसोबत जो आपला करार होणार आहे तर त्या MOU सोबत आणि आपले जे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन आहे आणि नाबार्ड यांच्याकडून आलेली इम्प्लिमेंटेशन केलेली जी काही स्कीम आहे ती जी स्कीम आहे त्याच्यानुसार तुम्हाला याच्यावर लेंडिंग रेट ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. नंतर हे तुम्ही पुढे पाहू शकता की हे जे प्रोजेक्ट्स आहेत तर ह्या प्रोजेक्ट्सबद्दल प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि हँडल कोणाचा राहणार तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. फार्मर वेलफेअर प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन सोसायटी अंडर DACFW will provide the PMU support to the scheme at the central level and the PMU support at the PM level. हे तर आपण मगाशी पाहिलेलंच आहे. आणि रिव्हिजिट ऑफ द स्कीम, तुम्हाला जर रिव्हिजिट करायची असेल त्या स्कीमच्या संदर्भात तर ती सुद्धा तुम्ही करू शकता.
मॉनिटरिंग फ्रेमवर्क हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये नॅशनल लेवल, स्टेट लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल मॉनिटरिंग कमिटीज असतात. तर ते रिअल टाईम मॉनिटरिंग तुमच्या प्रोजेक्टचं करणार आहेत आणि इम्प्लिमेंटेशन स्कीम्स म्हणजे प्रपोज स्कीम्ससुद्धा याच्यामध्ये चेक केल्या जाणार आहेत आणि तेव्हाच तुम्हाला याचं लोन मिळू शकणार आहे. आणि जे काही ॲसेट्स आहेत की फायनान्शियल फॅसिलिटी आपल्याला मिळवायच्या आहेत तर त्या सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटी and representative lending entities is always ensure the updated information and such geotagged assessed with the available on the online portal. जर गरज असेल की जिओ टॅगिंग करायची तर ते सुद्धा तुम्हाला करायला ते मदत करणार आहेत. आउटपुट अँड आउटकम मॉनिटरिंग फ्रेमवर्क. आउटपुट अँड आउटकम मॉनिटरिंग फ्रेमवर्क या ॲनेक्झरमध्ये तुम्हाला मिळत असलेले लोन ते तुम्ही कसे वापरणार आहात आणि तुम्हाला मिळालेल्या लोनचं तुम्ही काय विनिमय केलेला आहे याबद्दल तुम्हाला माहिती पुरवायची आहे. आणि ही जी मॉनिटरिंग कमिटी आहे हे याचं तंतोतंत नियोजन आणि इम्प्लिमेंटेशन दोन्हीसुद्धा पाहणार आहे. लिंकेज विथ द PFMS इंटरेस्ट सबवेन्शन अँड क्रेडिट गॅरंटी सपोर्ट विल बी रिलीज्ड विथ द बँक्स अँड लेंडिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे तुम्हाला RRBकडून जर लोन मिळालेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने ते रिपेमेंट करत आहात त्याच्याबद्दलचं तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. आणि डिस्बर्सल ऑफ द फंड्स म्हणजे हे तुम्हाला फंड्स जे आहेत ते तुम्हाला आधार कार्ड लिंक असलेल्या अकाउंटवरूनच मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही बघत असाल की ही जी माहिती आहे की स्टेट स्पेसिफिक फोकस करूनच या पद्धतीने तुम्हाला लोन दिलं जातं की स्टेट किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड बिझनेसेस आहे ते प्रत्येक स्टेट वाईज किंवा राज्यनिहाय हा फंडिंग मिळत असतो. आता सेक्टर स्पेसिफिक फोकस जर बघितला तर यामध्ये तुम्ही बघू शकता की 20% ऑफ टोटल ग्रँट्स. सेक्टर स्पेसिफिक फोकस on the 20% of the total grants in aid under the scheme should be utilized for the specially SC or ST entrepreneurs, 16% for the SC and 8% for the ST entrepreneurs. So besides this, the lending institution will ensure the adequate average coverage of the entrepreneurs belonging to the women and weaker sections of the society. हे सेक्टर स्पेसिफिक फोकस ठेवून तुम्हाला फंडिंग दिलं जात आहे. तुम्ही पुढे पाहू शकता की हे जे ॲनेक्झर आपण पाहिले की त्याच्यामध्ये तुम्हाला आउटकम आणि ज्या काही तुमचं मॉनिटरिंग आहे ते कशा पद्धतीने होणार आहे त्याचे तुम्ही फॉर्मॅट्स पाहू शकता. या फॉर्मॅट्समध्ये दिलेली जी माहिती आहे मॉनिटरिंग फ्रेमवर्कसाठी ती माहिती आपल्याला आता पुढे पाहायची आहे. मॉनिटरिंग फ्रेमवर्कसाठी कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स आहेत जे की तुमचं फंडिंग डिस्बर्समेंट आणि युटिलायझेशन मॉनिटरिंग करणार आहेत. तर नॅशनल लेवल मॉनिटरिंग कमिटी आहे आणि स्टेट लेवल कमिटी आहे. तर नॅशनल लेवल मॉनिटरिंग कमिटी त्यांचं फंक्शन काय आहे किंवा ते काय काम करणार आहेत तर याच्यामध्ये पहिले मेंबर्स पाहून घेऊ आपण. मेंबर्स आणि चेअरमन जे नॅशनल लेवल मॉनिटरिंग कमिटीचे आहेत ते सेक्रेटरी आहेत. चेअरमन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कॉपरेशन अँड फार्मर वेलफेअर. नेक्स्ट MD ऑफ SFAC मीन्स स्मॉल फार्मर्स असोसिएशन, ॲग्रिकल्चर असोसिएशन कन्सॉर्टियम म्हणजे जे स्मॉल शेतकरी आहेत MD जे आहेत SFACचे MD NCDC. नंतर स्पेशल सेक्रेटरी, ॲडिशनल सेक्रेटरी ऑफ फार्मर ॲग्रिकल्चरल. नंतर ॲडिशनल सेक्रेटरी DFC, ॲडिशनल सेक्रेटरी DAC अँड FWGOI. नंतर चेअरमन सेक्रेटरी बाय द गव्हर्मेंट NABARD representative, principal secretary state government for states, 4 states by rotation. Next state nodal officers for the 4 states by the rotation, joint secretary of this department of the farmer welfare and CEO of the farmers welfare program implementation society. These are the members of the all secretaries and the performing committees members. What is the function of these members? National level committee, monitoring committee will guide and steer the implementation of the project. It will approve the guidelines for implementation of the project. National level implementation committee will examine
अँड रिकमेंडेड द गाईडलाईन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोजेक्ट. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाचं नियोजन आणि तुम्ही केलेल्या कामाचं नियोजन या सगळ्या गोष्टी तंतोतंत वेळोवेळी सुरू आहेत की नाही याचं नॅशनल लेवल मॉनिटरिंग कमिटी यांच्याकडे तो प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन केलेल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे किंवा द्यावी लागणार आहे. आता याच्या नॅशनल लेवल कमिटी जी आहे त्याचं एक्झामिनेशन, रिकमेंडेड गाईडलाईन्स फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोजेक्ट आणि यांनीच जो काही रिव्ह्यू दिला त्याच्यानुसारच तुमचं लोन जे आहे, फंडिंग जे आहे ते ॲप्रूव्ह होऊ शकतं. स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी जे आहे त्याचं कंपोजिशन किंवा स्ट्रक्चर जे आहे ते बघू. चीफ सेक्रेटरी, दीज आर द चेअरमन, this person. Agriculture Production Commission, Principal Secretary of Agriculture, Principal Secretary from the Corporation, Registrar of the Cooperative Societies, Chief General Manager of the NABARD, Regional Director NCTC, officers nominated by the state, not more than 3, SLBC conveyor and state nodal officers. So these are the member secretaries for this state level monitoring committee. सो द फंक्शन, आता फंक्शन म्हणजे याच्यामध्ये त्यांचं जे काम आहे, या कमिटीचं जे काम आहे त्याच्यामध्ये जे इम्प्लिमेंट केलेलं नॅशनल इम्प्लिमेंटेशन मॉनिटरिंग कमिटी जे आहे त्यांनी नॅशनल लेवल कमिटीने जे गाईडलाईन दिलेले आहेत ते स्टेट लेवलनी चेक करायचे की दीज आर द फॉलोइंग ऑर नॉट. यांनी त्या सगळ्या कमिटीचे जे रिकमेंडेशन्स आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे फीडबॅक द्यायचा आहे NLMCला, नॅशनल लेवल मॉनिटरिंग कमिटीला. इट ऑल्सो गाईड अँड स्टिअर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम, म्हणजे स्टेट लेवलला यांचं मॉनिटरिंग चांगल्या प्रकारचं असायला हवं की असतं की तुम्हाला जे लोन मिळालेलं आहे त्याचं तुम्ही कशा पद्धतीने वापर करत आहात आणि त्याचा योग्य वापर होतो आहे की नाही आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो. It will also examine and approve the selected list of beneficiaries projects for inclusion in the scheme with the consultation of the district level monitoring committee. डिस्ट्रिक्ट लेवलची जी मॉनिटरिंग कमिटी आहे त्यांच्या रिकमेंडेशन्सनुसार जे प्रोजेक्ट सिलेक्ट झाले आहेत ॲग्रीप्रेनियर स्टार्टअपसाठी त्याच्या संदर्भात माहिती नॅशनल लेवलला कळवणे, नॅशनल लेवल कमिटीला कळवणे हे त्यांचं काम आहे. इट विल ऑल्सो सेट द टार्गेट्स फॉर द पर आउटकम आणि जे काही त्यांचं मॉनिटरिंग आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती त्यांना प्रोग्रेस रिव्ह्यू देणं गरजेचं आहे. डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू मॉनिटरिंग कमिटी जी आहे त्याच्यामध्ये त्याचं कंपोजिशन डिस्ट्रिक्ट कलेक्टर, चेअरमन, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, डिस्ट्रिक्ट पंचायत, डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऑफ ॲग्रिकल्चर, डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफिसर्स नॉमिनेटेड फॉर बाय द कोऑपरेटिव्ह सोसायटीज, ऑफिसर्स नॉमिनेटेड बाय द स्टेट, नॉट मोर दॅन 3, आणि डिस्ट्रिक्ट लेवल मॅनेजर्स असतात आणि शिवाय डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स फ्रॉम द नाबार्ड यांचं ते काम आहे की त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलचं मॉनिटरिंग करणं. तर यांचं फंक्शन काय आहे की जे काही फर्स्ट लाईन इम्प्लिमेंटेशन आणि मॉनिटरिंग आहे कोणत्याही प्रोजेक्टचं तर त्याचं ओव्हरऑल फ्रेमवर्क तयार करणं आणि असे बेनिफिशियरीज तयार करणं किंवा शोधणं की जे प्रोजेक्ट तयार करतील, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असतील आणि त्यांना हे लोन मिळवायचं आहे प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. नंतर इट विल ऑल्सो एक्झामाइन द प्रपोजल अँड रिकमेंडेड द स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी. डिस्ट्रिक्ट लेवलने जे काही प्रोजेक्ट चूज केलेले आहे ज्यांना फंडिंग करू शकतो अशा प्रकारचे ते प्रोजेक्ट्स आपल्याला स्टेट लेवलला पाठवतात. आणि डिस्ट्रिक्ट लेवल मॉनिटरिंग कमिटी ऑल्सो सेट द टार्गेट्स इन कन्सल्टेशन विथ द स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी ॲज पर द फॉर्मॅट ऑफ द मॉनिटरिंग प्रोग्रेस विल क्लोजली मॉनिटर्ड अँड सपोर्ट टू द दॅट प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट्स. हे आपल्याला लक्षात आलं असेल की ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्टार्टअप तयार करण्यासाठी आणि ॲग्रिकल्चर बिझनेस सेटअप करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही हे डॉक्युमेंटेशन मी दिलेल्या लिंक बॉक्समध्ये जाऊन बघा आणि पूर्णपणे याची माहिती वाचून घ्या. धन्यवाद.